कोल्हापूर जिल्ह्यात अवैधरित्या गर्भलिंग चाचणी करणाऱ्या रॅकेटचा सुळसुळाट वाढलाय। गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीररित्या गर्भलिंग चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे। मात्र अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जनजागृती होणं आवश्यक आहे। तसेच पोलिसांच्या कारवाईचा धडाका कायम राहिल्यास अशा गैरप्रकारांना आळा बसू शकतो। कारण कोल्हापुरात अशीच एक कारवाई पोलिसांनी आता केली आहे। मात्र या कारवाईत ताब्यात घेतलेले दोघे जण ज्यांच्यावर याआधीही गर्भलिंग चाचणी संदर्भातील गुन्हे दाखल झालेले होते। कोल्हापुरातील करवीर तालुक्यामधील भोगावती परिसरातील शाहूनगर येथे पोलिसांनी धडक कारवाई केली। आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्त कारवाई करत या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। शाहूनगर येथे बेकायदेशीररित्या गर्भलिंग चाचणी केली जात असल्याच्या कारणावरून पोलिसांनी मंगळवारी दुपारी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। तसेच श्रीमंत पाटील आणि महेश पाटील दोघेही राहणार परिते या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेतलेले हे आरोपी यापूर्वीही विविध गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवर आहेत। शाहूनगर परिसरात सुरू असणाऱ्या अवैध गर्भलिंग चाचणीची गोपनीय माहिती मिळाल्यावर आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी दुपारी छापा टाकला। टाकलेल्या छाप्यामध्ये पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून गर्भलिंग निदानासाठी वापरलं जाणारं मशीन तसेच औषधांचा साठाही जप्त केलाय। महेश सुब्बराव पाटील, श्रीमंत तानाजी पाटील, अनिल प्रकाश टिपुगडे, सुनील प्रकाश पाटील अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावं आहेत। या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहन पाटील आणि श्रीमंत पाटील या दोघांवर यापूर्वीही गर्भलिंग चाचणी संदर्भात गुन्हे दाखल आहेत। आरोपी वारंवार ठिकाणे बदलून गर्भलिंग तपासणी करत असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच तपासणी झाल्यानंतर अवैधरित्या गर्भपातही करण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। संशयितांकडून महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून गर्भपाताची प्रक्रिया केली जात होती। या संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश करण्यासाठी तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मन्ने यांच्या पथकासह पोलिसांनी बोगस रुग्ण पाठवून सापळा रचला होता। त्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा माननीय पोलीस अधीक्षक श्री निरोप साहेब यांनी चार्ज घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या ज्याचे पेव मोठ्या प्रमाणात चाललेले आहे अशी त्यांना बातमी मिळाल्याने त्या अनुषंगाने वैद्यकीय पथक व स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांचे पथक यांची नेमणूक करून ज्या ठिकाणी अशा चाचण्या होत आहेत त्या ठिकाणी कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक साहेब यांनी सर्व प्रभारींना आदेश दिले होते। सदर भोगावती या ठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी चालू आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने वैद्यकीय तालुका ग्रामीणचे जे वैद्यकीय पथक आहे त्यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा घातला। त्या ठिकाणी खाजगी इसम व एक मदतनीस त्याचप्रमाणे दोन डॉक्टर नसतानाही डॉक्टरची प्रॅक्टिस करणारे दोन इसम असे 4 जणांना ताब्यात घेऊन जी मशीन यासाठी वापरली होती ती मशीन देखील ताब्यात घेतली व 4 इसमांकडून मशीन ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गर्भलिंग निदान चाचणी अन्वये त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। सदर ठिकाणी एक बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन ताब्यात घेण्यात आलेली आहे। तसेच मेडिसिनची काही किट देखील प्राप्त केलेल्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। या कारवाईमध्ये 4 इसमांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांची नावे मोहन पाटील, श्रीमंत पाटील, अनिल टिपुगडे व सुनील पाटील असे आहेत। मोहन पाटील आणि श्रीमंत पाटील यांच्यावरती यापूर्वी देखील 2 ते 3 वेळा PCPNDT ऍक्ट याच्या अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे। इतर 2 आरोपीवरती पहिल्यांदाच कारवाई करण्यात आलेली आहे। गर्भलिंग चाचणी हा PCPNDT कायद्यानुसार गंभीर गुन्हा असून मुलींचं घटत प्रमाण रोखण्यासाठी शासनाकडून कठोर कारवाई केली जाते। तरीही कोल्हापुरात अनेक ठिकाणी आजही छुप्या पद्धतीने असे गैरप्रकार सुरू असल्याचं या कारवाईतून समोर येतं। तसेच अवैधरित्या गर्भलिंग चाचणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं आता आवश्यक आहे। अन्यथा भोगावती परिसरात करण्यात आलेल्या कारवाईप्रमाणेच इतर ठिकाणीही सराईत गुन्हेगार गर्भलिंग चाचणीचे रॅकेट चालवत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।